घरात जर मटकीची भाजी कोणाला आवडत नसेल तर मग अशी मटकी भेळ तर नक्की झालीच पाहिजे. नमस्कार, मी स्वाती. सोनाक्षी बराटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथं मी अशी मस्त घरीच मोड आणलेली मटकी घेतलेली आहे. तिला स्वच्छ धुवून घेतली. आता गॅस लावून एक कढई ठेवली गॅसवर. त्यानंतर बघा, इथं मी आता एक पडी तेल घातलं आणि स्वच्छ धुवून घेतलेली मटकी मी कढईमध्ये घातलेली आहे. खूप सुंदर अशी ही मटकी भेळ लागते. तुम्ही एकदा बनवाल तर नेहमी तुम्हाला घरातले सगळे बनवायला लावतील आणि खूप सुंदर आहे. संध्याकाळी जर एखाद्या वेळेस भूक लागली तर तुम्ही नक्की ही मटकी भेळ बनवा. खूप छान अप्रतिम चवीची लागते. आता बघा, अशी हलवत राहायची. मोठ्या गॅसवरच पटपट ही हलवून घ्यायची आणि मग नंतर बारीक गॅसवर थोडीशी तिला वाफ येऊ द्यायची. आणि बघू शकता, आता मी इथं 1 ते 2 टोमॅटो कट करून घेतले, एक मोठा आकाराचा कांदा कट करून घेतला, लाल मिरची पावडर घेतली, कोथिंबीर, एक लिंबू कट करून घेतलं. आता बघा, इथं मी असे मुरमुऱ्यांमध्ये फरसाण कालवून ठेवते आणि मग बघा, असे मुरमुरे आणि फरसाण मी एकत्र करून एका ताटामध्ये काढून घेतलं. तोपर्यंत बघा, आता इथं आपली मटकी छान अशी मस्त आता भाजून झालेली आहे आणि खूप सुंदर चवीची लागते ही मटकी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता बघा, मी इथं चवीनुसार मटकीवर मीठ टाकणार आहे. भेळवर पण मी टाकणार आहे, पण मटकी पण अशी आपली मग छान लागल. मिठाने चव वाढती आणि मग मटकी पण आपली अडणी लागणार नाही. आता 1 चम्मच मीठ टाकल्यानंतर 1 चम्मच मी मिरची पावडर टाकली. कमीच टाकलेली आहे कारण आपल्याला भेळवर पण मिरची पावडर घ्यायची आहे. खूप सुंदर रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आता बघा, मी परत थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि परत मस्त अशी हलवून घ्यायची मटकी आणि मटकी आपली आता छान भाजून झालेली आहे. मस्त तेलावर मस्त छान परतली गेलेली आहे. आता मी यात पण थोडासा टोमॅटो, कांदा टाकत आहे आणि काही आपण मग आता नंतर वरती भेळवर टाकणार आहे. टोमॅटो, थोडासा कांदा, थोडीशी कोथिंबीर मटकीला पण मी वापरलेली आहे आणि किती सुंदर दिसते आहे. आले ना तोंडाला पाणी. आता बघा, इथं मटकी आपली सगळी तयार झालेली आहे. ही मटकी भेळ तुम्ही नक्की बनवा. आता बघा, मुरमुऱ्यांवर मी इथं कांदा, टोमॅटो कट केलेला मी टाकून घेतला, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि आता बघू शकता, इथं थोडीशी मी मिरची पावडर टाकत आहे कारण आपण मटकीवर आधी टाकलेला आहे, मग मुरमुऱ्यांना पण लागायला पाहिजे म्हणून मग मी आता मुरमुऱ्यांवर टाकलं. एक अर्ध लिंबू मी आता पिळून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला आंबट कसं कमी जास्त आवडतं त्याप्रमाणे तुम्ही लिंबू पिळून घ्या. आता बघू शकता, मस्त असं बघा, आता लिंबू पिळल्यानंतर आता मी अजून पूर्ण 1 लिंबू पिळून घेतलेला आहे. आता थोडंसं ही मिक्स करून घेणार आहे आणि खूप छान लागते. जर माझी रेसिपी तुम्हाला मनापासून खरोखर आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, हे सगळं आपलं कालवून झाल्यानंतर, मिक्स झाल्यानंतर मस्त पसरवून घेतलं आणि आता याच्यावर थोडंसं मी पुदिन्याचं पाणी टाकत आहे. म्हणजे पुदिना, कोथिंबीर, 2 ते 3 हिरवी मिरची आणि थोडासा आल्याचा तुकडा मिक्सरला बारीक फिरवून छान अशी बघा, आपण ती हिरवी चटणी तयार करून घेतली होती, ती हिरवी चटणी टाकली आणि आता बघा, त्याच्यावर मस्त अशी मटकी टाकलेली आहे. मस्त आणि छान अशी बघा, ही मटकी भेळ तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडल्याशिवाय राहणार नाही. मुले तर खूप आवडीने खातील, घरातले सगळेच आवडीने खातील. आणि आता बघा, मटकी मी पूर्ण टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला थोडंसं आता याच्यावर सुद्धा जे आपलं कांदा, टोमॅटो आहे ते पण मी टाकणार आहे. म्हणजे बघा, मी स्टेप बाय स्टेप टाकलेलं आहे. मटकीवर पण मी आधी भाजताना थोडंसं टाकलं होतं, म्हणजे छान मिक्स झालं. नंतर फरसाण आणि मुरमुऱ्यांवर पण टाकून घेतलं, म्हणजे प्रत्येक लेयरला ते छान लागतं. आणि आता बघा, मी वरती सुद्धा मटकीवर सुद्धा मी थोडासा कांदा कट केलेला, टोमॅटो, कोथिंबीर, तेच आपण एकदा कट करून घेतलं, त्यातलंच थोडं थोडं वापरायचं. आता परत मी वरतून थोडासा अर्धा लिंबू पिळत आहे. ही भेळ आपण 8 ते 10 जणांसाठी बनवत आहे. खूप छान लागते. एखाद्या वेळेस पाहुण्यांना पण काय बनवावं अचानक आले संध्याकाळचे, तर तुम्ही नक्की अशी मटकी भेळ, जर मटकी असेल तुमच्या घरात तर नक्की बनवा. आता बघा, अशी ताजी ताजी मस्त अशी थोडीशी पुदिन्याची पानं होती माझ्याकडं.
आता ती पण मी अशी कूच करून मी अशी हातावरच तिला अशी कूच करून मी टाकून घेतले. खूप छान चव येते पुदिन्याच्या पाण्याने. नसेल तरी तुम्ही स्किप करू शकता किंवा तुम्ही एकदाच पुदिन्याचं पाणी तयार करून ठेवा. फ्रीजरमध्ये ठेवा. 1 ते 2 महिना त्याला काही होत नाही. फक्त तुम्ही वापरण्याच्या आधी वापरायचं तसं तुम्ही 1 तास आधी बाहेर काढून ठेवा आणि बघा आपली मटकी भेळ कशी तयार झालेली आहे. मस्त अशी हिरवीगार एक मिरची ठेवलेली आहे आणि बघू शकता मटकी भेळ आपली तयार झालेली आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्हाला नक्की 100% आवडल्याशिवाय राहणार नाही आणि खूप छान आपली मटकी भेळ तयार झालेली आहे. मला कमेंटमध्ये तर सांगायला विसरू नका तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आणि या तुम्ही पण खायला. किती सुंदर बघा मटकी भेळ तयार झालेली आहे. अगदी अप्रतिम चवीची ही मटकी भेळ लागते. तुम्हाला मी जवळून पण दाखवते आहे. बघू शकता किती छान तयार झालेली आहे. आले ना तोंडाला पाणी. तर मग तुम्ही पण आता नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा. श्री स्वामी समर्थ.